आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून। संपर्क कृष्णात कोळी सर, मोबाईल नंबर 9423810208 73 73 66 08 88। हिंदोळ्याचा साहित्यिक झुला रंगला। ॲडव्होकेट राजकुमार उदगावे यांच्या कविता संग्रहाचे दिमागदार प्रकाशन। सातारा येथे ॲडव्होकेट राजकुमार उदगावे यांच्या हिंदोळा या कविता संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत व ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर आ.ह. साळुंखे यांच्या शुभ हस्ते उत्साहात पार पडले। साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरलेल्या या सोहळ्यात साहित्य, कला व विचार विश्वातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। या प्रकाशन प्रसंगी चित्रपट निर्माता, लेखक, संगीतकार दिलीप भोसले व प्राध्यापक कवी संतोष काळे, ज्येष्ठ लेखक व पुरोगामी विचारवंत पार्थ पोळके, लोकायत प्रकाशनचे राकेश साळुंखे यांच्यासह अनेक साहित्य रसिक उपस्थित होते। कार्यक्रमाला वैचारिक अधिष्ठान लाभले असून हिंदोळातील कवितांनी मानवी संवेदना, सामाजिक वास्तव आणि जीवनातील सूक्ष्म भावबंध यांचे प्रभावी दर्शन घडवले, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले। प्रकाशनावेळी बोलताना डॉक्टर आ.ह. साळुंखे यांनी कविता ही केवळ शब्दांची रचना नसून ती समाजाच्या अंतर्मनाचा आरसा असते। हिंदोळा हा संग्रह त्या अर्थाने समकालीन जाणीवांना स्पर्श करणारा आहे, असे गौरवोद्गार काढले। दिलीप भोसले व पार्थ पोळके यांनीही संग्रहातील आशय, भाषा व मांडणीचे कौतुक करत लेखकाच्या साहित्यिक प्रवासाला शुभेच्छा दिल्या। साताऱ्यातील साहित्यिक वातावरण अधिक समृद्ध करणारा हा सोहळा रसिकांच्या उपस्थितीत संस्मरणीय ठरला, असं मी जाहीर करतो आणि त्यांना भावी लेखनासाठी अंतःकरणपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांनी हा कविता संग्रह जो लिहिलेला आहे त्यातील कविता प्रामुख्याने वेदनेवर आधारलेल्या आहेत, असं त्यांच्या पुस्तकाच्या तलपृष्ठावरील मजकुरावरून स्पष्ट होतं। जीवनाला प्रेरणा देणारी वेदना त्यांनी आपल्या या कवितांमधून मांडलेली आहे। त्यांच्या हातून अशाच प्रकारचं लेखन पुढच्या काळातही होत राहो, अशा प्रकारची शुभेच्छा देतो आणि थांबतो। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।